मालकीन बाई, ओ मालकीन बाई. आताशी आले काय? हा, किती दिवस झालं तुम्हाला निरोप दिलेला आणि तुम्ही आताशी आलात? कामाची गडबड होती जरा. अरे काय भानगड, मनाने स्वस्त का नाही उस्तवली तिली निहेला कसं बळ येतो हा? आणि माघारी वास नाही का देय घ्यायची? वर्ष होऊन गेलं. अहो द्यायचा प्रयत्न करतोय मरणाचं मी, हा पण काय करायचं आता. अहो म्हणजे असं कसं अर्ध बोलणं? काय होतंय काय मग नेमकं? अहो 3 पोरी आहेत पाठीशी, शिक्षणाला आणि त्यांच्या खाण्यापिण्याला सगळा खर्च होतोय. मजुरी करणार मी एकटा, आणि बायकोची दुखणी तुम्हाला माहिती. तिचं दुखात आहे, तिला दवाखान्यात न्यायला लागत ती सारखी. अख्खा पैसा त्यातच चाललाय बघा. बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत मला, फक्त माझी रक्कम द्यायची. याज आणि मुदल पाहिजे. वर्ष होऊन गेलं, बोली केली 6 महिन्याची, इथं वर्ष होऊन गेले. याचा काय विचार आहे का? आणि मला तुमचं कशाला सांगता? गारानं बायकोचं दुखलं खोपलं, मला 3 पुरी 4 पुरी. तुला कोण चाललं एवढा उद्योग करायला? बोला आता, गरीबाला सगळीच बोलतात. हा बरी बोलतात, गरीब गुणाचं झाप्या वानाचं. हे बघा मालकीन बाई, मी काम करतोय, नाही जमलं ना लवकर, उशिरा का होईना, पण तुमचा रुपया ठेवायचो नाही मी. नाही, आता ही तारीख वार मुदत संपली, ही टायमाला पैसे आले नाही, मला आजचे आज पैसे पाहिजेत. दुसरं काही सांगायचं नाही मला, दुसरं काही सांगायचं नाही, पटवून द्यायचं नाही. मला आजचे आज पैसा पाहिजे. आजच्या जाऊ कुठून आणून देणार आम्ही तरी? मला काय करायची? तुम्हाला निघालं कसं आलं? तुम्ही दिलं, मागितलं दिलं कसं? मी मागितल्या बरोबर 0 मिनिटात पैसे दिले तुम्हाला ₹1,00,000. दिल्या त्याबद्दल उपकार आहे तुमचं, तुमच्या पाया पडतो 10 वेळा मी, पण माझ्याकडे आता माझ्या पाया पडणारी पुष्कळ येत. माझ्या पाया नका पडू. तुम्हाला आशीर्वाद देऊ कोणाचा? पाया पडणं फुकाटचं आहे, आशीर्वाद मोलाचा आहे. अहो पण आम्ही तुमच्याकडे सोन्या नाण्यावाली बी नाही, दागिनं गहाण टाकून तुमचे पैसे द्यायला. आणणार तरी कुठून तुम्हीच सांगा बरं. असं असतं बाई कुठं? पैसा मागितला तुम्ही असं उत्तर द्यायचं? आता मालकीनबाई तुम्हाला तर माहिती आहे, हा मी युबी कामाला जातोय, हा रस्त्यावर कामाला जातोय, हा खडी फोडतोय, तरकारीच्या गाड्या भरितोय, हा पण अहो घरातच सगळे पैसे जातात, तर मी द्यायचं कुठून तुम्हाला? घरादार गाडीत नाही तर का काय? तुम्ही घरात काय राखीसनी पिठ खांडी त्या का काय? एवढं काम करून पुरत नाही. मला दुसरं उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला मुलगी आहे ना, तुम्ही म्हणता ना मला 2-3 मुली, तर 1 मुलगी आणून द्यायची मला. एक मुलगी तुम्हाला द्यायची म्हणजे? हा मग पैसा नाही, मला 1 मुलगी आणून द्यायची. ऐकलं ना वाक्य सांगितलेलं? नाही हाय बर का, हा पण तुम्ही म्हणताय तर करतो, काय अडचण नाही. हा इथं येईन ती, घरकाम बिरकाम करू लागन, हा तिला महिन्याला थोडंफार पैसे द्या, नाही तर तेच वळत करून घ्या तुमच्याकडे. नाही तसं नाही, सून म्हणून पाहिजे मला, कामाला म्हणून नाही. माझ्या लेकाचं लग्न करायची लेक आहे माझा. सून म्हणून? हा हाय थोडा बळवाट, पण मी वागून सांभाळून घेते. ती मुलगी द्यावा लागेल मला सून म्हणून. नाही हा मालकीन बाई असं अन्याय करू नका. हा नाही जमणार. नाही तर आजच्याच पैसा द्या, हे असं सोंग करायचं नाही. हा पण आमच्या पोरीने तरी तयार व्हायला पाहिजे. होते कुठंतरी द्यायचेत ना तुम्हाला. माझ्या घरी दिले काय कमी आहे काय? मी आहे ना मागं मोरा बघाया. अहो पण ती पोरगी तर तयार व्हायला पाहिजे ना. तुझ्या पद्धतीने तू सांगायचं, तिकडे बायकोला सांग, पुरीला सांग. हा बायको तरी असली कसली गुपुरी म्हशी, एवढं पैसे नेलं घरात बसून खालीन म्हणा कामाचं पुराणा आणि निरेरा उराणा. माझ्या नको पाया पडाय. त्यांना तुमच्या पद्धतीने तुम्ही नादवायचं आणि सांगायचं, नाही तर मला आजचेच पैसे माझं पाहिजे, याच मुदत सगळं. तुम्ही बाई माणूस आहे, हा तुम्हीच सांगा, जोड तरी जमतोय का त्यांचा? काय झालं? काय कमी आहे? कशात कमी आहे माझं पोरग? पैसा नेताना दिसला नाही काय? मला जोड बसतोय का? काष्टीच्या बाजाराला काय नाही न्यायचं, घरात नांदवायचं आहे मला. सांगितलेलं वाक्य ध्यानात राहून दे. मला आजची असं 1000 पाहिजे, नाही तर पोरगी तरी आणून घालायचं, पैसे तरी आणून घाल. मालकीन बाई अहो
तुझं बरं आहे का? नाही काय वाटलं तर सांग तरी कसं म्हणू तुला. डॉक्टरकडे न्यायला बी खिशात रुपड्या नाही माझ्या. त्यातच कामावी जाता नाही आले. सावकारबाईने बोलावलं होतं. हा वय कशाला हो? आता कशाला बोलवणार ती? तेवढं तर आहेच. पैसे मागायची सारखी. काय म्हणल्या मग? काय नाही, आपल्याकडं तर काय आता द्यायला 1 रुपया नाही त्यांना. तिला म्हणलं आता थांब थोडे दिवस. मग काय म्हणले? ती म्हणली थोडे दिवस नाही, हम्म. पैसे नाही दिलं तरी चालेल ती म्हणली. काय हा, असं कसं होईल बरं? पैसे नका देऊ म्हणलं त्या. ती म्हणली पैसे नका देऊ, हां कसं काय? माझी काही अडचण नाही. हां एवढी माहीत आहे कसं काय आली बाबा त्यांना? त्यात लय हे आहे तर. माया दया कायची, आपल्यासारख्या गरिबांची लोकांना माया येत असते वय. तेच म्हणता, तुम्हीच म्हणताय आता की ते नका देऊ म्हणले. आपलं जगणं म्हणजे चपलीगत झाली. वापरायची फेकून द्यायची, तुटू फुटू घासू. आपल्या नशिबी उकांडाच कायम. ती तर आहेच. सावकारबाई म्हणली रुपये देऊ नका, पण त्या बदल्यात काय म्हणली माहिती? काय म्हणल्या बरं? 3 पोरी आहेत तुम्हाला, मग पोरींचं काय? 1 पोरगी मला देऊन टाका म्हणली. काय मला देऊन टाका? अगं तिचा पोरगा नाही का तो थोडा येडपट आहे, त्याच्याशी लग्न करून टाका म्हणली ती. अहो तुम्हाला काय एडबीट लागले का काय? तिचं कसं एवढं सगळं बोलणं तरी ऐकून घेतलं. आणि तुम्ही मला येऊन सांगताय अजून? सांगू नाही तर काय करू? मग तिला आडव्यात बोलू का मी? आहे का हिंमत आपली एवढी? 1-2 लाखासाठी आपली पोरगी तुम्ही इकता का? मला सांगा ना तुम्ही. इकत नाहीये मी. मग अहो पण ती भोळसर पोरग आहे, त्याला काहीच कळत नाही काय नाही. आणि कसं काय आपल्या पोरीचं लग्न करणार? आपली पोरगी सोन्यावानी पोरगी आहे आपली. काय 2 लाखासाठी आपली पोरगी इकता काय तुम्ही? 2 लाखासाठी इकत नाही मी. मग काय तर? मला पण हौस नाही पोरगी द्यायची. अहो तुम्ही काही कळते का तुम्हाला? तुम्ही काय बोलताय काय नाही ते तरी. अगं मग एवढे पैसे होणार आहे का आपल्याच्याने जमा? हा, 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कधीतरी होतात का एवढे पैसे जमा? अहो नाहीत होणार, पण काय तुम्ही काय बोलताय तुम्ही? मला सांगा ना तुम्ही, कसं काय असं होऊ शकतं? मग काय करू? काय हाय का इलाज आपल्याकडं? हाय का आपल्या हातात काय? हा, देवाने बी चांगली पोरं नेमकी आपल्या भिकाऱ्यांच्याच नशिबात बांधल्यात. हे बघ, वाईट मला बी वाटतंय, पण परत समाधान एकाच गोष्टीचं आहे मला, किती झालं तरी माझी पोरगी चांगल्या घरात जाईल. आज ना उद्या तिच्या हातात कारभार होईल, ती बी सावकार होईल. काय खरं आहे आपल्यासारख्या बरोबर राहून अख्खा जन्म दरिद्री जायचं तिचा. अहो ती बाई कसली आहे, पण आपल्या पोरीला सुखानं जगू देईल का ती? दिन नक्की सुखाने जगून देईन ती, मला खात्री आहे. तिने मला शब्द बी दिलाय. आणि हे बघ, किती झालं तरी पोरगी तिची सून म्हणून जाणार आहे तिथं. किती झालं तरी. कधी आले बाबा? काय कुठे कुठे गेलती? त्याने धुणं धुवायला गेले होते. धुणं धुवायला गेलती होय? हा बरं ऐक ना, हा. आपल्याला आहे ना आज जत्रेला जायचंय बरं का. जत्रेला? हा, आणि 2 दिवस थांबायचंय. तुझी कापड बिपड घ्या, हा आणि जाताना ती सावकारबाई आहे का, हा. तिच्या गाडीतनं जायचंय. बरं बरं चालेल ना मग. लगेच आवडते येते मी. हा हा हा, ये पिशवी घेऊन ये तुझी. हा. अहो माझं लेकरू किती खुश झाले हो, तुम्ही बाहेर फिरायला यायला लागलात म्हणून. आणि तुम्ही असं करताय तिच्यासोबत. काय बोलू तिथं गेल्याच्या नंतर ती? हे बघ, एकदा तिला चांगलं तोंड भरून बघून घे. हा, झालं बाबा, आवडलं. चला. आवरलं का? हा. ये तुम्ही सोडून तिला. येतोय हो आई. काही खावा नाहीचा का? नको मला येतो. बरं बरं चला. आई
तुझं जत्राला आपल्या. पण आई तुझं दुखतंय ना, कशाला येते तू उन्हात तानाच उगाच? आम्ही जातो, आम्ही येऊ घेऊ खाऊ. नाही मला बी यायचंय ग, मला बी जत्रा फिरू वाटते ना. दुखायला असलं मग काय झालं? येडी झाली काय? तुझं काय काम आहे का तिथं? दुखत आहे तुझं, पळ घरी. मला पण येऊ द्या. अगं जा, सांगितलं ना तुला. चल. अगं अक्कल गेली का तुझी? तुमच्या पाया पडते, मला पण येऊ द्या तुमच्या सोबत. काय नाही करत मी, फक्त तुमच्या सोबत येते. येऊ द्या ना मला बी. बावडवाणी करू नको ग, जा घरी चल. येऊ द्या हो मला बी. काय गठोडं पुरलंय का तुझं? हा, एकटं इथं मी कसं चाललोय माझं मला माहिती, आणि तू या बोखंडी बसायला. सगळी जोडी खायची कामं बापालाच करायला लागतात नाहीतरी. जा तू, जा माघारी. ना येऊ दे की त्यांना पण, आईला. अरे बाळा, इकडं माझ्याच खिशात पैसे नाही, तिला कुठे घेती? एक तर तुलाच पैसे आहे ना, सावकार बाई देणारी. हा का? हा, चल. तेवढ्याच पैशात घेऊन आपण आईला पण. चल आई, काय होतं? चला मला पण येऊ दे, मी काहीच नाही बोलत. चला चल, बसून तर जायचंय गाडीत, एवढं काही विचार करायचं. ए आयो, बक्की कोण आले? आयो, बक्की. बाईसाहेब आले आले का बाय बाय बाय, बरं झालं. या कोण आहे? ही आता वय, हा, ही माझी सून आहे आता. सुन बायको. नाना काय बोलताय हे? नाना माय बायको. हा हा हितनं? ताई. हा हा हात सोडा. माय बायको. ए ताई, माय बायको. पप्पानी सांगितलं नाही घरी? नाना काय हे? काय मी चांगला आहे. नाना तुम्ही तर मला जत्रेला नेणार होते ना? मग येईन ना बाई, मी जायची दुपारन जत्रेला. गाड्या या शेदोबाचं जायची आपली. हिचा बाप आहे का? हा, सासरी, तुम्हीच माय सासरी. नाना हे काय प्रकार आहे? पुरी, आजपासून हेच तुझं घर. हा, हीच आपलं घर. चल. नाना असं कसं बोलताय तुम्ही? मला नाही करायचं इथं लग्न बिग्न, मला नाही राहायचं इथं. का? आई तसं नाही म्हणावं लागतंय, तसं नाही म्हणावं लागत ताई. ती चांगलं रडू नको म्हणून. तुला मी आहे ना, तुला काय नाही कमी पडून देणार. हा, माझी आई लय चांगली, काहीच नाही खायला देईन तुला. हा, नाना हे काय मला तुला जरी अगं वरण भाताची सवय असली तर ते करीन, मेजे करीन. हा, हा तुम्ही पण थांबा. हा, ही कोण तुमची बायको आहे का? सासू आहे ती. तुम्ही पण थांबा. ही कोण तुमची बायको आहे का? हा हा, सासू आहे. माझी? हा मी बायको माझी. हा हा. तुम्ही थांबा नाही इथं. अरे अरे, नाना काय हे सगळं? अगं ताई काय झालं? मी आहे ना, तुला काय? आई ती रडती का म्हणून? आता आली तिकडून म्हणून येत असता रडा. करमत नाही का? मी आहे ना, चला आपण जाऊ. हे बघा, हा, फक्त तिला नीट सांभाळ एवढीच माझी इच्छा आहे. ती कशाला सांगता आता? हा, लय जोरात. पण हे हा? नाही नाही येडेवानी करायची. नाही नाही, अजिबात नाही. कोण? मी कशाला येडावून करू? नाना असं काय बोलताय तुम्ही? आई काय म्हणते? काय नाही शेतीत सांभाळून मी आहे ना. आहे ताई, अगं मी आहे ना पिल्ला, तुला मी आहे ना. मला नाही राहायचं नाना इथं. तुम्ही असं अगं, काय केलंय? अरे होईल तुला हळूहळू कशाची सवय. सवय असन ती करीन मी. भाजी भाकर करीन, मेघे करीन, वरण भात करीन. चल नाना मला नाही राहायचं इथं. नाही, राहावा लागन. नाना नाही प्लीज, मी सगळं करेन, काम घरचे सगळे करेन. मी शाळा पण सोडून देईन, मला नाही राहायचं. अगं तसं नाही ताई. आई ती एवढे रडत असते तर तुम्ही सगळे चला घरात. काय नसतं आपल्याकडे. चला. हा, चला चला. थांब मी सांगतो तिला. हा हा, चला. हे बघ पुरी, तर तुला या घरातच राहावं लागेल. हेच तुझं घर आहे. ही रडतीत का म्हणून? तिला अवघड वाटतंय ते बघ. राहायची म्हणल्यावर. आमचं आयुष्य दरिद्री गेलं. आम्ही अख्खा आयुष्य इच्छा मारल्या आमच्या. आम्हाला पोरा बाळांचं काही करता नाही आलं. पण तू चांगल्या घरात राहा. तुम्ही रडू नका ना, लेकरांना रडायला का लावो. दिल्या घरी नीट राहा. काय लागलं बिगलं तर तुझा बाप आहे. बाप आयुष्यभर दरिद्री राहिला, तू तरी चांगल्या घरात राहशील.
बाप एवढंच करू शकला पोरी तुझ्यासाठी, अजून काय नाही करू शकत. नाना ए शिस्तीत राहा ना, एवढं नका रडू. आव काय घरात ठेवायची वस्तू काय का, देवा घ्यावाच लागतंय, रडू नका. पण नाना आपण केलं असतं आपलं आपलं सगळं सगळं व्यवस्थित झालं असतं. हर निर्णय नव्हता घ्यायचा तुम्ही. पोरी जे काय केले तुझ्या चांगल्यासाठी केले, तुझ्यामुळे अख्ख्या तुझं घरात बाबा तुझ्या बहिणींचं पण चांगलं होईल. एवढं लक्षात ठेव फक्त, आपण गरीब आहे, गरीबाला इच्छा आकांक्षा आवड हौस काही नसते बघ पोरी. फक्त एवढी देवाकडे प्रार्थना कर, असला कर्मदरिद्री बाप तुला आयुष्यात नको भेटू दे परत. नाना असं नका बोलू तुम्ही. त्याला काहीच करता नाही आलं पोरीसाठी, त्याला पोटच्या पोरीसाठी लाख रुपये गोळा करता नाही आले, पोटगे देऊन मोकळा चालतो. जातो पुरी, काळजी घे. नाना नको मला इथं. बाईसाहेब लक्ष ठेवा. नका नाना नका ना मला सोडून जाऊ, मी नाही राहू शकत. मी पण पिशी घेऊन येतो माझी. नाना नका ना नाना, नाना मी पाया पडते. नाना नका ना, नाना नका ना मला सोडून जाऊ, मी नाही राहू शकत. नाना नको नाना, नाना नका ना सोडून जाऊ. नाना गप गप रडू नाही बाई, गप गप नका रडू. अगं ताई, अगं कसं जरी असलं तरी मग राहावं लागतं, काय बाप्पाच्या घरी जावंच लागतं नांदाया. मोबाईल देतो. चल ना. मला नाही राहायचं इथं, सोडा मला. नको तसं नाही म्हणा बापू. नको चल. नका ना, मला नाही राहायचं इथं, मला नानाकडे नेऊन सोडा. आपण दोघं बी चल. हा दोघं बी मग जत्रेला ह्याला झाली, जत्रा झाली आपली झाली मग जायचं. चल जा घरात. चल ना, तुझी पिशवी खोक दर. चल चल घरात. माझी बी घेतो ना, आपण दोघं बी घेतो. चल. नको चल की. चल मोबाईल. लय लय विचार आहे ताई माझी. उठ उठ उठ. नका चल चल.